चला घाई करा, टॉस आलेला आहे. अरविंद तुडीलकर थांबा, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. चला त्वरित निर्णय घ्या, अंमलबजावणी करा. अबू काय करणार आहे? टॉस जिंकला देवारीय चाळीचा कोण या संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अक्षयजी मालुसरे साहेब कुठेही असाल कृपया संपर्क साधा. तुमचे चाहते काही निनामी फोन तुमच्यासाठी आलेले आहेत. चला त्वरित क्षेत्ररक्षण साधून घ्या, मॅच बाकी आहे आणि ती कंप्लीट होईल. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे तुम्हाला. अबू चला घाई करा. चला बॅटर जाऊ द्यात मैदानावरती, घाई करा. फलंदाज जाऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. आणि अक्षयजी मालुसरे साहेब कुठेही असाल कृपया संपर्क साधा. चला फलंदाज जाऊ द्या. दयान तारलेकर आणि अरविंद तुडीलकर दोन्ही खेळाडूंच्या नाव पुढे विनय कर आहे. विनय तळेकर पण आला आमच्या सोबत. चला फलंदाज आलेले आहेत, घाई करा, मॅच कंप्लीट होईल. आघाडीचे फलंदाज एका बाजूला आयन तारलेकर आणि त्याच्या साथीला मागील मॅचचा हिरो. या स्पर्धेमध्ये अद्याप 100 पेक्षाही जास्तीच्या धाबा ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या आहेत. केवळ धाबा आणि धाबा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलेल्या आहेत असा अरविंद तुडीलकर आणि आयान तारलेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती रोशन दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रोशनच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करण्यात आलेला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू खाली राहिलाय. सरप्राइझिंग पॅकेज होता, गुडघ्या इतकी उंची घेऊ शकलेला नाहीये बॉल. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉलने सुरुवात झाली. दत्ताजी महेर सर यांचाही विशेष करून आभार. द लेजंड क्रिकेटर आणि सर्वाधिक जुने पंच कुशल 11 सारसोळेचा एक उत्कृष्ट फलंदाज. यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा पाहायला मिळाला होता, जो सिंगल येत असताना पाहायला मिळत आहे. दत्ता मेहर आणि शशी मेहर ही जोडी अनेक वर्ष सातत्याने चर्चेचे विषय राहिली आहे. सिंगल येत असताना इथून पाहायला मिळाली. दुसऱ्या बॉलवरती सिंगल येत असताना आपण पाहत आहोत.
यावेळेस बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला. इथून एक सिंगल येते, एकेरी धाव. दोन धावा धावलकावरती आहेत. यावेळेचा फटका फसला. चेंडू हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्र अक्षक चेंडूपर्यंत पोहोचले होते. धावता झेल, चांगले प्रयत्न. काशीनाथला आपण पाहिला होतो, वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला होता तो. इथे हा झेल बनलेला नाही आहे. धावफलकावरती धाबा एकंदरीत आपण पाहत आहोत. 4 बनलेल्या आहेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. उदय तांडेल ही नाव आवर्जून घ्यावं लागतं ज्यावेळेला दत्ता मेहर आणि शशी मेहर हे नाव आपण घेतो. यावेळेचा बॉल प्रॉपर टायमिंग झालेला आहे का पाहावं लागेल. इथे मात्र आणखीन एक कॅच ड्रॉप, षटकार. पोलादपूर तालुक्याचे शहरीय सौष्ठव, बॉडी बिल्डर आणि तथा प्रसिद्ध मराठी उद्योजक युवकांचे प्रेरणास्थान पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे अगदी पद ज्यांच्याकडे सहकारी अध्यक्ष मंगेजी बेलोसे साहेब ज्यांचं आगमन होत असताना मला मिळत आहे. श्री स्वामी समर्थ सेक्युरिटी सर्व्हिसेस सर्वे सर्वा. यावेळेचा बॉल आकाशाला गवस निघालात. आयन तारलेकरच्या बाटमधून आणखीन एक लांबलाचा षटकार. काय फटकेबाजी, कडक कडक आणि कडक बेधडक स्ट्रोक. षटकार येत असताना मला मिळत आहेत. 16 बनलेले आहेत पहिल्या षटकाच्या अंती. पहिलं षटक संपलं. 16 धावा आलेल्या आहेत. शेवटच्या 2 बॉलवरती 2 षटकार पाहायला मिळाले. पोलादपूर तालुक्यामधून येत असताना एका आवाजाने प्रत्येकाला मंत्रमुग्ध केलंय. 1 ते 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये उत्कृष्ट समालोचकाचा किताब जिंकणारे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त बाईक विक्रेते म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं, सहसचिव पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन घेणेजी केसरकर सर यांनाही आपण ऐकता आज या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्क मध्ये अभिजित जाधव, अब्बू आलाय. 16 बनलेले आहेत. 16 ऑन दी बोर्ड आहेत. मंगेजी बेलोसे साहेब आपले हार्दिक स्वागत. पोलादपूर तालुक्याचे गोल्डमॅन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला. हा चेंडू कमी गतीचा आहे. अलीकडे याही गोष्टीचा जास्तीचा आनंद आहे ना की दोन्ही बंधू आता एकाच व्यवसायामध्ये आलेले आहेत. संजयजी बेलोसे साहेब, मंगेजी बेलोसे साहेब यांना आपण एकत्रित पाहतो. ही गोष्ट तितकीशी आनंदाची आहे. 17 बनलेल्या आहेत. 17 ऑन दी बोर्ड आहेत. अमांतर धाव आलेली पाहायला मिळाली मागील बॉलवरती. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला अरविंद तुडीलकर आज सातत्याने बरसतोय. पावसाने दडी मारली आहे परंतु हा खेळाडू त्याचा क्लास परफॉर्मन्स करतोय. षटकार आणि चौकारांचा पाऊस धुडगूस इथेही षटकार आलाय. यावेळेचा चेंडू कमी गतीत इथून पाहायला मिळालाय. चला घाई करा, थोडी घाई व्हायला हवी. यावेळेचा चेंडू इथून मात्र पडल्यानंतर यष्टिरक्षकाचा वेध घेतोय.
23 धावा धावलकावरती आहेत. यावेळेचा बॉल हलक्या हाताने स्टीअर गेला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलेलं आहे. सिंगल इथूनही येते धावलकावरती एकेरीच्या मदतीने. 24 धावा धावलकावरती आहे. षटक क्रमांक दुसरं अभिजितचं. काही अंशी षटकारानंतर असं वाटलं होतं जे खर्चिक साबित होतं. सिंगल आली आहे धावलकावरती, धावा पदार्थ आहेत. एकंदरीत 24 बनलेले आहेत. पुढचा चेंडू हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. काही अंशी चेंडू हवेमध्ये राहिलाय. सिंगल निश्चित आली, दुहेरीचा प्रयत्न देखील झालाय आणि सेकंड रन कंप्लीट होतोय. अयान तारलेकर जीवाच्या आकांताने वेगाने धावतोय. एक एक धाव सर्वाधिक महत्वाची आहे, किमती आहे, त्याला ठाऊक आहे. उत्तरार्धामध्ये धावा रोखण्यासाठी एक एक धाव महत्वाची राहील, कारण तो एक बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून खेळतोय. आघाडीला बॅटिंगला येतो, पहिला षटक टाकतो, फ्रंट लाईन गोलंदाज आहे. संघाचा एक उत्कृष्ट द्रुतगती गोलंदाज म्हणूनही आयन तारलेकरकडे पाहिलं जातं. 16 ऑन दी बोर्ड आहेत, 26 ऑन दी बोर्ड. हा कमी गतीचा होता, डेटला हिट करणारा कमी गतीचा बॉल. डॉट बॉल आला. 26 बनलेल्या 2 षटकांचा खेळ संपला. चला घाई करा, उत्तरार्धामध्ये बॅटिंग करायची अब्बू आपल्याला. प्रणय थोडी घाई व्हायला हवी, बॅटिंग करायची आहे सेकंड इनिंग मध्ये. आदेश बांद्रे येतोय गोलंदाजी मार्क मध्ये षटक क्रमांक 3 मध्ये. त्याला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळतंय. हा लोअर फुल टोज होता, पिकअप केला ऑन साइडला, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. मी विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचा संघ सातत्याने चांगलं प्रदर्शनही करत असताना मला मिळाला, योगेश सरकार, जय मल्हार 11, योगेश शेलार सर आणि त्याच वेळेला मंगेशजी जाधव साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती. योगेश पवार आपल्याला विनंती असेल, योगेश शेलार, मंगेश जाधव आणि योगेश पवार यांना विनंती असेल की आपण त्वरित या. योगेश सरकार, जय मल्हार 11 या संघाचे संघ मालक. इथे झेल टिपलाय. फायनली अरविंद तुळीलकर आउट होतोय. मोठी मासळी जायला अडकली आहे. मोठा फलंदाज बाद होत असताना इथे पाहायला मिळाला. उत्कृष्ट झेल यष्टीरक्षकाने टिपला. ऍक्शन रिप्ले तुम्ही 2 फ्रेम मध्ये पाहताय. एक उत्कृष्ट झेल एका बाजूला टिपला आणि तदनंतर हे हावभाव इथे पाहायला मिळाले. हे एक्सप्रेशन तुम्ही पाहिलेत, भावमुद्रा टिपल्या गेल्यात. तन्मय हजारेचे श्रेय टेनिस क्रिकेट .in साठी हजाराचं काम 1000 वेळेला चांगलं राहिलंय. 32 ला 1 आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदेश सुडीलकरला आपण पाहतोय. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला होता. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, इथून मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. हा लोअर फुलटोज ऑन साइडला. या वेळेला मात्र स्वीप केलाय, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट झालं. 2 धाबा इथून येत असताना पाहायला मिळाल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बधारेल. 34 ला 1 आहे. पुढे 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि सेकंड इनिंग बाकी आहे, त्यामुळे थोडीशी घाई व्हायला हवी. अन्विता 11 टीम कॅप्टन मी लक्ष वेधन, थोडीशी घाई करा. देवळे गाव
यावेळेस चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये राहिला होता. क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्याच्या आबाक्याच्या बाहेर. रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. योगेश शेलार सर, योगेश सरकार आणि जय मल्हार 11 या संघाचे संघ मालक अगदी योगेशजी पवार सर यांना विनंती करेन. मंगेशजी जाधव साहेब यांना विनंती करेन. विशेष सन्मान आपण संघ मालकांचा करतो आहोत. योगेश पवार, योगेश शेलार आणि मंगेशजी जाधव सन्मान होत असताना तुम्ही स्क्रीनमध्ये पाहता. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतः अध्यक्ष संदीप कदम सरांच्या शुभ हस्ते केला जाणारा हा सन्मान या व्यासपीठावरती पाहायला मिळतो आहे. त्या फलकावरती धावा एकंदरीत 38 बांधल्यात. 3 षटकांचा खेळ संपला. 1 फलंदाज बाद. या षटकामध्ये 12 आल्यात. आदेश बांद्रेने चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजीमध्ये फेरबदल. अब्बू येतोय पुन्हा एकदा. स्वतः कर्णधार. 38 ला 1. यावेळेला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. झेल टिपला गेलाय. अयान तारलेकरला एक जीवदान मिळालं. बॅटिंग तो करत होता तोडफोड अंदाजामध्ये आणि फटका फसला. हेलिकॉप्टर झालाय क्रॅश. अडतीस ला 2 आहेत. आणखीन एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. नवीन फलंदाजांवरती दडपणही येतात. अशा प्रसंगी ज्या वेळेला आपण नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आपण मैदानाच्या आतमध्ये येतो. विशाल आलाय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र आपण पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट होत असताना आपल्याला मिळेल. 39 on the board, loss of 2 wicket. ला 2 आहेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अरविंद तुडीलकर गेला. आदेश तुडीलकर आला आणि आदेश तुडीलकरच्या बॅटमधून एक लांबलचक फटका. षटकार. ऑन साइडला उत्तुंग क्लासिकल अंदाजामध्ये फ्रंट लेग पुढे आणला आणि ऑन साइडला हा स्वीप करत असताना षटकार ठोकलाय. फटका अगदी कलात्मकतेने भरलेला पाहायला मिळाला. तो खीच मेरी फोटोजेनिक स्ट्रोक षटकार येतोय. 45 ला 2 आहेत. यावेळेचा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर. ही धाव इथून मात्र आपण पाहिली तर अभांत स्वरूपामधून येत असताना आपल्याला मिळते. एकंदरीत आपण पाहिलं तर धाव फलकावरती 46 बनलेले आहेत. यावेळेचा फटका हवेमध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय. उत्कृष्ट झेल अलंकारच्या हातामध्ये आणि अर्थात आणखीन एक फलंदाज बाद. चला घाई करा. 4 चेंडूचा खेळ या षटकातला संपलाय. टोटल 8 बॉल बाकी आहेत.
यावेळेचा चेंडू देखील हवेमध्ये ऑन साईडला केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलेलं आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तदवर मात्र घेतली जाणारी इथून डबल रन्स पाहायला मिळत आहेत. 2 धाबा कंप्लीट झाल्या दुहेरीच्या मदतीने. संघाची धावसंख्या 48ला 3 आहेत. अब्बूने 2 विकेट मिळवल्या. शेवटचा बॉल अद्याप या षटकाचं येणं बाकी आहे. प्रणयसाठी हा बॉल कमी गतीचा पाहायला मिळाला. एक सिंगल निश्चित येते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का तर नाही. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव आलेली आहे. धाव फलकावरती बनल्या त्या 49 एंड ऑफ द 4th ओव्हर. मधला विजेता मराठा वॉरियर जवळच्या अगेन्स्ट खेळेल. गुड वर्क तन्मय. एसकेएमबी टायगर्स पुढचं नाव आहे. एसकेएमबी टायगर्स. एसकेएमबी टायगर्स आणि त्याच्या अगेन्स्ट कुठला संघ पाहिला जाईल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अभिजित जाधव आणि प्रणय कदम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ही दुसरी मॅच एसकेएमबी टायगर्स आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल. सोपान दादा मोरे 11 गोळेगणी. उद्याच्या दिवसातील दुसरा सामना सोपान दादा मोरे गोळेगणी आणि त्याच्या अगेन्स्ट एसकेएमबी टायगर्स. सुपर 8चा पहिला सामना हा होणार आहे कारण राहिलेली मॅच उद्या पहिली खेळवली जाईल. पुढचा संघ आहे आई कुलस्वामिनी 11 पोलादपूर. चार धावा पहिल्या चेंडूवरती आलेल्या पाहायला मिळाल्या. आदेश तुडीलकर वरती चौकार येत असताना पाहायला मिळालेला आहे. यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा भेद. चेंडू निर्धाव स्वरूपात येत असताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ संपला. आई कुलस्वामी 11 पोलादपूर याच्या अगेन्स्टचा संघ आपण पाहणार आहात. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न होतो. दुसरी धाव इथून कंप्लीट होत असताना मला माहिती आहे. देवारे 11 साईचा कोण या संघाची मॅच किंवा या मॅच मधला विजेता संघ खेळेल. या चालू सामन्यातील जो विजेता संघ असेल तो आई कुलस्वामी 11 पोलादपूरच्या अगेन्स्ट खेळेल कारण चालू असणारा सामना आहे देवारे 11 साईचा कोण आणि त्याच्या अगेन्स्ट अन्विता 11 देवळे. यावेळेचा बॉल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. शेवटची मॅच राहील नागेदादा दरेकर कोणबी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल यंग स्टार कोणबी. बारा धावा फलक्यावरती आहे. षटकार आला बुच्या बॅट मधून. 4 बॉल 12 वरती 2 नॉट आउट. फेल ऑन दी बोर्ड आहेत. बारा धावा फलक्यावरती म्हणतात. चला थोडी घाई व्हायला हवी. मॅच कंप्लीट करायची आहे. फलकावरती 12 बनलेले आहेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. श्री गणेश रामलीला मैदान या मैदानावरती
मनसोक्त प्रत्येक जण या स्पर्धेचा आस्वाद घेतोय. पोलादपूरकरांना हे क्रीडांगण तितकंसं रुसलेलं आहे. धावफलकावरती 12 बनलेले आहेत. उसळी घेणारा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, डेटला हिट करणारा आयान तारलेकरने टाकलेला हा तिखट बाउन्सर होता. तो यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. मंगेजी बेलोसे साहेब म्हणत असतील आम्हीला डोंबिवलीमधून नवी मुंबईत आणलं. स्पर्धा डोंबिवलीमध्ये होत होत्या, आम्हाला जवळ होत्या. धावफलकावरती 12 आहेत. यावेळेचा फटका समोर, जितका उंच तितकाच लांब, ताकदीचा प्रचंड वापर, षटकार. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती बनलेल्या मला मिळाल्यात. येणारे अद्याप आपण पाहिले 24 बॉलचा खेळ बाकी आहे. 24 चेंडूमध्ये विजयासाठी 44 ची गरज. 24 चेंडू आणि 44 धावा. 11चा आस्किंग रन रेट आहे. 18 बनलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये ज्या रीतीने बॅटिंग केली आहे. चला घाई करा क्षेत्ररक्षण करणारा संघ, घाई करा कृपया. 4 षटक आणि 44 ची गरज. सुमितला इन्व्हाइट करण्यात आलाय. चला थोडी घाई व्हायला हवी. सुमित सुतार, प्रणय कलमच्या बॅटिंगचा अंदाज, त्याचा टान्स आपण पाहिला ना तर अनेक वेळेला ओमकार गाडगे म्हणतो मला कबड्डी नेहमी आवडते. प्रणय कदमने टान्स घेतल्यानंतर मला त्याच्या कबड्डीसाठी तो उभा आहे की काय अशी आठवण होते. 24 चेंडू 44 ची गरज. हा लोड फुलटोत होता, फ्लिक केलाय. मन मेंदू मनगट एकत्रित आणलं. प्रतिस्पर्ध्यावरती मात करण्यासाठी याच गोष्टी महत्वाच्या आहेत. ठोकला षटकार. संघाची धावसंख्या वेगाने वधारती आहे. धावफलकावरती 24 बनल्यात. येणारे 23 बॉल 38 ची आवश्यकता. सामन्यामध्ये पकड मजबूत होऊ लागली आहे. अन्वित ताईलेमन या संघाची पकड मजबूत होऊ लागली आहे, कारण चांगला खेळ चालू आहे. त्यावेळेस बॉल स्किट झाला, खाली राहिला होता. या सामन्यावरती पकड मजबूत केली आहे संघाने असं म्हणत असताना आनंद जर गणेशजी केसरकर सरांच्या चेहऱ्यावरचा पाहिल्यानंतरच बनतोय. 24 बनलेले आहेत. 24 ऑन दी बोर्ड. 22 चेंडू आणि 38 ची आवश्यकता. यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा आहे, जिथे मात्र स्वतः गोलंदाजाच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लगाताचे 2 डॉट आलेले आहेत. यावेळेचा चेंडू बॅटची आतली कडा घेतली आहे. लॉंग स्टॉपला चेंडू निघाला होता. क्षेत्ररक्षक तैना सिंगल घेते. वीस चेंडू आणि 37 ची आवश्यकता आहे. 20 चेंडू आणि 37 ची गरज. यावेळेचा बॉल उंच उंच आणि तितकासा लांब देखील. अभिजित जाधव अब्बू आज मात्र पुन्हा एकदा त्याच रंगामध्ये पाहायला मिळतोय. आज विंटेज अब्बू पाहायला मिळालाय, जो अब्बू पुजारी टायगर मध्ये खेळायचा, ज्या अब्बूने सातत्याने मोठी फटकेबाजी केलेली आहे, तो खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. म्हणून म्हणतो ना, हे मैदान चांगलं राहिलंय त्याचं कारण आहे आज रवींद्रजी मेहर अर्थात आमचे लारा दादा स्वतः पहा, दत्ताजी मेहर यांना बॉल साईड झाला नाही कदाचित
ही खेळपट्टीची निगा आपणच राखायची आहे. यावेळेस बॉल देखील लगातारचा दुसरा अनदर विकेट. षटकार. दत्ताजी मेहर सर असतील किंवा शशीजी मेहर सर असतील, संपूर्ण कुशल 11 सारसोळे असेल, अलीकडे उदयजी तांडेल यांनी पंचांची भूमिका बदललेली आहे. 37 बनलेले आहेत. 18 बॉल 25 ची गरज. 37 बनलेले आहेत. 18 बॉल 25 ची आवश्यकता. अठरा बॉल 25 ची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल होत आहे. आदेश सुडीलकर येतोय. 18 बॉल 25 ची गरज. 37 आहेत. आणखीन एक तडाखा इथेही ऑन साइडला केलाय. लॉंग लेगला रन्स मिळतात 4. प्रणय कदमच्या बॅटमधून चौकार. पहा उद्याचा पहिला सामना जो राहिलेला आहे तो प्रथमतः खेळण्यात येईल. कालच्या दिवशी मधील पेंडिंग मॅच आपण खेळवणार आहोत. ती ठीक 8 वाजता खेळली जाईल. भैरी रवनाथ परसुळे आणि आम्ही डोंबिवलीकर अशा स्वरूपाचा पहिला मॅच आहे. ठीक 8 वाजता चालू होणारा सामना आहे. सुपर 8च्या मॅचेस ठीक 9 वाजता चालू होतील. SKMB टायगर्स आणि सोपानदादा मोरे 11 गोळेगणी हा पहिला सुपर 8चा सामना पाहायला मिळेल. दुसरा सामना मराठा वॉरियर्स ढवळे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल तो अर्थात सामना नंबर 1 उद्याच्या दिवसातला त्याच्या अगेन्स्टचा विजेता. तिसरी मॅच जी मात्र आई कुलस्वामिनी पोलादपूर आणि चालू सामन्यातला विजेता. आणि चौथा सामना सुपर 8चा चौथा सामना यंगस्टर कोणवी आणि त्याच्या अगेन्स्ट नागेशदादा दरेकर कोणवी. धावफलकावरती धाबा एकंदरीत बनलेला पाहायला मिळाला 41. उद्याचं रिपोर्टिंग टाइम 7:30 8 वाजता पहिला बॉल पडेल. मॅचेस 5-5 ओव्हरच्याच होतील. सेमी फायनल आणि फायनल कदाचित जास्त षटकांचे होतील वेळेचा विचार करून. धावफलकावरती धाबा सिंगलने वधारती आहे. दुहेरी धाव देखील आली आहे. एकंदरीत धावा आल्या त्या 3 कंप्लीट झाल्या. क्षेत्ररक्षक तैनात झालाय तिकडे तरी देखील एकंदरीत 3 आलेल्या आहेत. 44 धावा धावफलकावरती आहेत. 15 चेंडू आणि 18 ची गरज. यावेळेस बॉल बॉटमहँडचा वापर चांगला ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक तिथेही तैनात आहे. सिंगल येते. दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव जोखीम बरी आहे. इथे डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होईल. या थर्ड अंपायर रेफर करण्यात आला डिसिजन. ही धाव कंप्लीट झाले की नाही पाहिलं जाईल. चला सर्वांनी एकत्रित येऊ नका. सर्वांनी एकत्रित येऊ नका. बॅटर आउट झाला तर नॉन स्ट्रायकर एंडला आहे. जर डिसिजन आला तर ऑनफिल्ड डिसिजन निर्णय ग्राह्य धरला जाईल. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय ग्राह्य धरला जाईल. चला रन्स कंप्लीट झालेले आहेत. एक खेळाडू मध्ये आलाय त्यामुळे ते विजन्स क्लिअर झालेले नाही आहेत. रन्स बनलेले आहेत ते एकंदरीत या दुहेरीच्या मदतीने 46 धावा धावफलकावरती आहेत. 46 ऑन दी बोर्ड.
14 चेंडू 16ची गरज होती. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला केलाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, रन्स मिळतात त्याच्यावर. 12ची आवश्यकता. 13 चेंडू आणि 12 धावा. पन्नास धावा फलकावरती आहेत. 13 चेंडू आणि 12ची गरज. 13 चेंडू आणि 12ची आवश्यकता. या वेळेला समोर समोर खेळला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह आणि त्याच्यावरती आला चौकार. चला घाई करा. 12 बॉल आणि विजयासाठी 8ची गरज. चला घाई करा. 12 बॉल 8ची आवश्यकता. अकरा चेंडू 40 धावसंख्येवरती अब्बू बॅटिंग करतोय. 11 चेंडू 40 धाबा त्याच्या बॅटमधून आल्या. 4 षटकार इन्क्लुडिंग आहेत. मी निश्चित म्हणालो विंटेज अब्बू आज पाहायला मिळालाय. 12 चेंडू आणि 8ची आवश्यकता. आयन तारलेकर. मॅचला मोठं बनवायचं आहे तर या खेळाडूला साकारावा लागेल. पुढचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्कूप करायचा होता. बॅटरला फॉलो केला. सिंगल कंप्लीट होतीये. पंचांचा इशारा काही येतो पाहिला जाईल. लेग बाईज आहे. एकेरी धावाली आहे. 7ची आवश्यकता. 11 चेंडू आणि 7 धावा. अब्बू हाफ सेंचुरी कंप्लीट करतो का हेही पाहणं गरजेचं आहे. 40 वरती नॉट आउट खेळतोय. 2 मोठे फटके जर का त्याच्या बॅटमधून आले, एक चौकार आणि एक षटकार पाहायला मिळाला तर हाफ सेंचुरी कंप्लीट होईल. समोर केलाय. टॉप ऑफ द बाउन्स आले होते. ऑन दी अप केलेला फटका सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईल. त्या फलकावरती एकंदरीत धाबा दुहेरीच्या मदतीने पदार्थात 57 बनलेल्या. 10 चेंडू आणि विजयासाठी 5ची गरज. 10 चेंडू आणि 5ची आवश्यकता. दहा चेंडू आणि 5ची गरज. पुढचा चेंडू. या वेळेला हेलिकॉप्टर लुक दिला. मॅच संपवली आहे. सामना संपवला अगदी ताटात. तब्बल 48 धावांची इनिंग साकारली. 13 चेंडू आणि 48 धावा. नॉट आउट खेळी जी मात्र पाहायला मिळाली अभिजित जाधवची. आणि हा सामना इथे जिंकत असताना संघ पाहायला मिळतोय तो अर्थात अन्विता 11 देवळे गाव या संघाने सामना जिंकलेला आहे. उद्या आपला सामना शेड्यूल प्रमाणे 4था होईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऍब्सोल्युटली नो डाऊट अब्बूला दिला जाणारा पुरस्कार. मी विनंती करेन नितेजी शिंदे साहेब, आपल्याला 2 षटक हाताळले होते. अब्बूने 2 विकेट देखील आहेत. बॅटिंग